नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःबद्दल दुसऱ्यांना सांगण्यासाठी जे वाक्य असतात त्यांच्याबद्दल शिकणार आहोत. म्हणजेच माय सेल्फ बद्दल. आता स्वतःबद्दल माहिती सांगायची म्हटल्यानंतर त्याच्यात नाव येतं, कुठं राहतो किंवा काय करतो, विद्यार्थी आहे की काम करतो कुठं, की शिक्षक आहे, अशा गोष्टी येतात. नंतर वय येतं, पुन्हा कोणत्या गोष्टी आवडतात आणि भविष्य काळामध्ये काय करण्याची इच्छा आहे, म्हणजेच ड्रीम काय आहे, असे काही सामान्य वाक्य असतात स्वतःबद्दल दुसऱ्यांना सांगण्यासाठी. तर त्यांना आपण इंग्लिशमध्ये कशा प्रकारे बोलतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत. एकच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे पण बोलू शकतो, ती आपण यात पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपण चला आता याबद्दल सुरुवात करूया. तर पहिलं वाक्य राहतं स्वतःचं नाव सांगण्याचं. मग इथं वाक्य आहे, माझे नाव लक्ष्मण आहे. काय तर माझे नाव लक्ष्मण आहे. मग याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, तर इंग्लिशमध्ये म्हणणार, माय नेम इज लक्ष्मण. काय तर माय नेम इज लक्ष्मण, माझे नाव लक्ष्मण आहे. हा झाला एक प्रकार. आता दुसरं हेच वेगळ्या प्रकारे पण म्हणू शकतो की मी लक्ष्मण आहे. आता माझे नाव लक्ष्मण आहे हे तर झालं एक. दुसरं राहतं मी लक्ष्मण आहे. मग काय म्हणणार, मी लक्ष्मण आहे म्हटल्यावर काय म्हणायचं, आय एम, त्याला आपण वेगळंच लिहूया. तर काय म्हणणार, आय एम लक्ष्मण. काय आय एम लक्ष्मण, मी लक्ष्मण आहे. किंवा माझे नाव लक्ष्मण आहे म्हणायचं म्हटलं काय, माय नेम इज लक्ष्मण. ठीक आहे. तर आपण जास्त करून हे बोलतो. आता डिपेंड करतं आपण कोणतं बोलतोय, कशा प्रकारे बोलायचं. ठीक आहे. तर हे दोन प्रकार आहेत, माय नेम इज लक्ष्मण किंवा आय एम लक्ष्मण. तिथं तुम्ही स्वतःचं नाव बोलणार. ठीक आहे. मग किशोर नाव असेल तर काय होईल, माझे नाव किशोर आहे. मग इकडे काय होणार, माय नेम इज किशोर किंवा आय एम किशोर, आय एम किशोर. ठीक आहे. हे झालं नावाबद्दल. आता पुढचं राहतं कुठून आलाय किंवा कुठे राहतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी येतात, ते वाक्य आपण बाजूला काढूया. आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी येतात. एक, मोठं ठिकाण असेल तर त्याच्यासाठी आपण इन वापरतो. मोठ्या ठिकाणाबद्दल बोलायचं असेल तर इन राहतं. आणि दुसरं राहतं ऍट, म्हणजे छोट्या ठिकाणाबद्दल सांगायचं असेल तर मग ऍट येतं. तर ते आपण वाक्यात बघूया. आता वाक्यात काय म्हटलंय, मी पुण्यामध्ये सदाशिव पेठेत राहतो. याच्यात दोन गोष्टी, दोन ठिकाणाबद्दल. पुणे म्हणजे मोठ्या शहराबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे पुणे एक आलं आणि त्याच्यात एक स्पेसिफिक जागेबद्दल बोललेलं आहे. ठीक आहे. एक ठराविक ठिकाणाबद्दल बोललेलं आहे, छोट्या एरियाबद्दल बोललेलं आहे. मग हे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, आय लिव्ह इन पुणे ॲट सदाशिव पेठ. काय, आय लिव्ह इन पुणे ॲट सदाशिव पेठ. आता याच्यामध्ये दोन गोष्टी, पुणे आणि दुसरा सदाशिव पेठ, दोन ठिकाण आहेत. इन पुणे म्हणजेच आपण मोठ्या एरियाबद्दल बोलतोय, मग तेव्हा आपण इन वापरणार. आणि छोट्या एरियाबद्दल सांगायचं असेल तर ॲट येणार. आपल्याला म्हणायचं की मी मुंबईत शिवाजी चौकात राहतो, मग काय ना, मी मुंबईमध्ये शिवाजी चौकात राहतो. मग काय ना, आय लिव्ह इन मुंबई ॲट शिवाजी चौक. ठीक आहे. किंवा याला बदल पण केला जातो की ॲट सदाशिव पेठ इन पुणे असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. आय लिव्ह ॲट सदाशिव पेठ इन पुणे. पण हे वाक्य जास्त म्हणजे बरोबर वाटतं की कसं, आय लिव्ह इन पुणे ॲट सदाशिव पेठ. ठीक आहे. मग काही वेळेस काय होतं की आपण दुसऱ्या शहरातून किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून एखाद्या जिल्ह्यात आलेलो असतो. ठीक आहे. मग आपल्याला म्हणायचं की मी मुंबईहून पुण्यात आलेलो आहे. मग काय, मुंबईहून एखादा व्यक्ती पुण्यामध्ये राहायला आले असते तर मग काय म्हणणार, आय एम फ्रॉम मुंबई. आय एम फ्रॉम मुंबई बट नाव लिव्ह इन पुणे. ठीक आहे. मी मुंबईचा आहे पण पुण्यामध्ये राहतोय आता सध्या. बेसिकली मी कुठून आहे, मुंबईवरून आहे, पण आता पुण्यात राहतोय. मग ते कसं म्हणतात, आय एम फ्रॉम मुंबई बट नाव लिव्ह इन पुणे. ठीक आहे. तर हे एक प्रकार राहतो की आपण दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या गावातून वगैरे आला असतो त्यावेळेस बोलणं. ठीक आहे. तर हे वाक्य महत्वाचं. तर आपण आता पुढचं वाक्य बघतोय, मी विद्यार्थी आहे. मी विद्यार्थी आहे, मी शिक्षक आहे, मी कामगार आहे. ठीक आहे. अशा गोष्टी सांगण्यासाठी मग आपला व्यवसाय असेल किंवा बिझनेसमॅन असेल तर ते सांगायचं असेल तर मग काय ना, हे वाक्य. मग याच्यात थोडेफार बदल पण आपण ज्या गोष्टी करतो त्या सांगू शकतो. मग आता इथं काय, मी विद्यार्थी आहे. मग काय म्हणणार, आय एम अ स्टुडंट. मी विद्यार्थी आहे, आय एम अ स्टुडंट. मी टीचर आहे म्हटल्यावर काय येणार, मी शिक्षक आहे म्हटल्यावर काय येणार,
आय एम अ टीचर. ठीक आहे. मी कामगार आहे म्हटल्यावर काय येणार? आय एम एम्प्लॉय. ठीक आहे. मी बिझनेसमॅन आहे, मग काय येणार? आय एम अ बिझनेसमॅन. ठीक आहे. तर अशा प्रकारे मग इथं आपण विद्यार्थ्याच्या जागा आपण जी गोष्ट करतो ती सांगू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला चौथी गोष्ट सांगायची असते ती म्हणजे आपलं वय सांगायचं असतं. जसं की मी 20 वर्षाचा आहे किंवा माझे वय 20 वर्ष आहे. ठीक आहे. मग इथं काय म्हणणार आपण? मी 20 वर्षाचा आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड. ठीक आहे. मी 20 वर्षाचा आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड. असं पण म्हणू शकतो किंवा आपण असं पण म्हणू शकतो की माय एज इज 20 इयर्स. ठीक आहे. तर हे जास्त प्रमाणात वापरत नाहीत आपण. माय एज 20 इयर्स असं नाही म्हणत. आणखी एक शॉर्ट मध्ये म्हटलं जातं ते म्हणजे आय एम 20. ठीक आहे. एवढंच म्हटलं जातं. आय एम 20 म्हणजे मी 20 वर्षाचा आहे. ठीक आहे. तर जास्त करेक्ट हेच राहतं आय एम 20 इयर्स ओल्ड. ठीक आहे. तर हे काय टाईप राहतात बोलण्याचे. ठीक आहे. मग याच्यात एखाद्या 50 वर्ष वय असेल तर काय येणार? आय एम 50 इयर्स ओल्ड किंवा माय एज इज 50 किंवा आय एम 50. ठीक आहे. अशा प्रकारे बोलू शकतो. आता पुढचं वाक्य आहे, मला फुटबॉल खेळायला आवडते, मला गाणं गायला आवडते. असं वेगवेगळ्या प्रत्येकाचा छंद असू शकतो. ठीक आहे. मग छंदाबद्दल बोलायचं म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो आपण. आता याच्यामध्ये कसं बोलू शकतो ते बघूया. आय लाईक टू आय लाईक टू प्ले फुटबॉल. ठीक आहे. आय लाईक टू प्ले फुटबॉल. आता याच्यामध्ये वर्कचा फर्स्ट फॉर्म फक्त टू आल्यामुळे काय वर्कचा फक्त फर्स्ट फॉर्म आय लाईक लाईव्ह नाही तर इथं काय लाईक. आय लाईक टू प्ले फुटबॉल. आता मला गाणं गायला आवडतं असं म्हणायचं असेल तर काय मग आय लाईक टू सिंग सॉन्ग. ठीक आहे. सिंग सॉन्ग इथं वर्कचा फर्स्ट फॉर्म येणार आहे. हे सगळ्यांसाठी सेम राहील. आय लाईक टू मग इथं सिंग सॉन्ग मला गाणं गायला आवडतं. मला अभ्यास करायला आवडतो. आय लाईक टू स्टडी. ठीक आहे. मला वाचायला आवडते. आय लाईक टू रीड. ठीक आहे. अशा प्रकारे त्यात वाक्य वापरले जातील असा बदल करू शकतो. ठीक आहे. आणखी हेच आपण वेगवेगळ्या प्रकारे पण बोलू शकतो. जसं की माय हॉबी इज आता इथं वर्क आय एन जी येईल. प्लेइंग फुटबॉल. काय इथं प्लेइंग फुटबॉल. माय हॉबी इज प्लेइंग फुटबॉल. मला फुटबॉल खेळायला आवडतं किंवा फुटबॉल खेळणं हा माझा छंद आहे. ठीक आहे. मग मला गाणं गायला आवडतं किंवा गाणं गाणं हा माझा छंद आहे असं म्हणायचं असेल तर काय माय हॉबी इज सिंगिंग अ सॉन्ग. मग इथं काय वर्ब आय एन जी आलाय. जर हॉबी बद्दल बोलायचं झालं तर मग वर्ब आय एन जी आणि फक्त लाईक टू म्हणायचं असेल तर मग काय वर्ब फर्स्ट फॉर्म येईल. ठीक आहे. या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. हे आपण दररोजच्या वापरामध्ये दररोजच्या बोलण्यामध्ये याचा वापर करतो. ठीक आहे. आता शेवटची गोष्ट राहते ती म्हणजे आपल्याला आपलं स्वप्न किंवा ड्रीम असेल ते सांगायचंय. म्हणजे मला काय बनायचंय, इच्छा काय बनण्याची. ठीक आहे. मला शिक्षक बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय. ठीक आहे. असे वेगवेगळे जे आपले स्वप्न असतात ते सांगायचं असेल ते आपलं मेन एक वाक्य राहतं. तर ते कसं बोलणार? ठीक आहे. तेही बघूया आपण. तर आपण एक वाक्य बाजूला काढतोय. मग ते कसं बोलणार? तर मग ते म्हणणार आय वॉन्ट टू बी अ टीचर. काय? आय वॉन्ट टू बी अ टीचर. मला शिक्षक व्हायचे आहे किंवा मला शिक्षक बनायचे आहे. ठीक आहे. आणखी हेच वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे पण बोलू शकतो. जसं की माय ड्रीम इज टू बी अ टीचर. ठीक आहे. माय ड्रीम इज टू बी अ टीचर. अशा प्रकारे आपण स्वप्नाबद्दल बोलू शकतो. हे असे दोन प्रकार राहतात. प्रत्येक वाक्य आपण वेगवेगळ्या प्रकारे बोलू शकतो. तर त्याचे आपण काही नमुने दिलेले आहेत. तर अशा प्रकारे जे आपले दररोजच्या बोलण्यातील वाक्य आहेत ते आपण घेतलेले आहेत. आता यांना आपण परत बघूया. माझे नाव लक्ष्मण आहे. त्याला काय म्हणणार? माय नेम इज लक्ष्मण. माझे नाव लक्ष्मण आहे. माय नेम इज लक्ष्मण. मी पुण्यामध्ये सदाशिव पेठेत राहतो. आय लिव्ह इन पुणे ऍट सदाशिव पेठ. मोठ्या ठिकाण असेल तर इन आणि छोट्या स्पेसिफिक ठिकाणाबद्दल बोलायचं असेल तर ऍटचा वापर करतो.
ठीक आहे. आय लिव्ह इन पुणे ऍट सदाशिव पेठ. पुढचा मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. इथं अ लागले. ठीक आहे. आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर अशा प्रकारे बोलू शकतो. मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. मी 20 वर्षाचा आहे. आय एम 20 इयर्स ओल्ड किंवा माय एज इज 20 इयर्स किंवा आय एम 20 एवढं पण म्हणू शकतो. पुढचं मला फुटबॉल खेळायला आवडते. आय लाईक टू प्ले फुटबॉल किंवा माय हॉबी इज प्लेइंग फुटबॉल. ठीक आहे. आणि शेवटचं वाक्य मला शिक्षक व्हायचे आहे. आय वॉन्ट टू बी अ टीचर. आय वॉन्ट टू बी अ टीचर किंवा माय ड्रीम इज टू बी अ टीचर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण स्वतःबद्दल दुसऱ्यांना सांगण्यासाठी जे वाक्य वापरतो ते पाहिलेलं आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याला मित्राबद्दल, फॅमिलीबद्दल बोलायचे, तर त्याच्याबद्दल कसं बोलणार ते बघूया. ठीक आहे. तर लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ.